शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची फिल्डिंग। महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन। ठाकरे बंधूंकडून मोर्चे बांधणी सुरू। महाराष्ट्रात फक्त ठाकरेच अशा आशयाचे बॅनर अंबरनाथ शहरात लावण्यात आले होते, ते देखील राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर। एकीकडे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे, त्यातच ठाकरे बंधूंनी आपला मोर्चा ठाणे जिल्ह्याकडे वळवलाय। राज ठाकरेंनी अंबरनाथ, डोंबिवली, कल्याणमध्ये दौरा करून पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या, तर दुसरीकडे याच विभागातल्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेऊन महत्त्वाचे आदेश दिले। ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना केल्या आहेत पाहूयात। मतदार यादीतील बनावट मतदार शोधा, याद्या तपासून घ्या, बूथ पातळीवर काम करा, असे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। संशयित आणि दुबार मतदार आढळल्यास त्याची तक्रार स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करा। मतदार यादीतील मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुख्य पोलिंग एजंट आणि सह पोलिंग एजंट तातडीने नियुक्त करा। श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातोय, त्यामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी फिल्डिंग का लावली आहे पाहूयात। कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे महापालिका आणि अंबरनाथमध्ये शिंदे सेनेची ताकद जास्त आहे। याशिवाय उल्हासनगर महापालिकेत भाजप वरचढ ठरू शकते, त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी या महापालिका क्षेत्रात शिंदेंना शह देणं ठाकरे बंधूंना महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात त्यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत। असा बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या, धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी ढासळेल याचा नेम नसतो। म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि राजसाहेबी जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बळावर, धनशक्तीच्या बळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासून पडेल याचा नेम नाही। गणेश नाईकांकडून आधीच ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यात नाईकांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। अशातच ठाकरे बंधूंनी महत्त्वाच्या मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाणे जिल्ह्यावरही लक्ष केंद्रित केल्यानं शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात लढा द्यावा लागण्याची शक्यताच अधिक आहे। अजय दुधाणे, साम टीव्ही न्यूज, अंबरनाथ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।